बातमी आहे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाती संदर्भात वक्तव्य करत पंतप्रधान मोदी हे ओबीसी नाहीत असं म्हटलेलं आहे। कायदा बदलून मोदींनी जात बदलली, राहुल यांची टीका। आप मोदी जी को समझो, मोदी जी का काम, मोदी जी बोलते हैं कि मैं ओबीसी हूं। सबसे पहले ओबीसी नहीं है, सबसे पहले नरेंद्र मोदी जनरल कास्ट के व्यक्ति थे। गुजरात में बीजेपी ने कानून बदला और उनकी जात को ओबीसी बनाया। आपल्या सोबत भाजपाचे संजय गाथे जोडले गेलेले आहेत। संजय जी, पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी ओबीसी नाही असं म्हटलेलं आहे, काय सांगाल? राहुल गांधींच्या बद्दल काय बोलावं हाच प्रश्न सगळ्या देशासमोर आहे। वारंवार अशा पद्धतीच्या मोदीजींच्या जातीबद्दल, कधी त्यांच्या एकंदरीत गरिबीबद्दल, चाय विकणाऱ्यापासून तर वेगवेगळे आरोप काँग्रेस गेल्या 10 वर्षापासून करत आहे। परंतु मोदीजींच्या जातीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा राहुल गांधी नेमके कोणत्या जातीचे आहे हा प्रश्न त्यांनी साधारणपणे या भारतवासियांना सांगावा असा माझा प्रश्न आहे। आणि अशा पद्धतीचं वारंवार जर राहुल गांधी वक्तव्य करत असेल तर या देशातील ओबीसी जनता निश्चितपणे 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला त्यांची जागा दाखवून देईल। कारण ओबीसीचा स्वातंत्र्य प्राप्तीनंतर नंबर 1चा शत्रू ओबीसी समाजाचा कोणी असेल तर ते नेहरूंपासून तर राहुल गांधींपर्यंत सगळे आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं संभ्रमाचं वातावरण निर्माण करून ओबीसी समाजाचा अपमान आणि माननीय मोदीजींचा अपमान राहुल गांधी यांनी, काँग्रेसवाल्यांनी थांबवावा, अन्यथा याची किंमत त्यांना मोजावी लागेल। जी, धन्यवाद संजय जी, आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल।